राज्यातल्या 11 विधान परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। नांदेड स्थानिक प्राधिकृत विधान परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जे आहे ते ही मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे। सध्या मतदानाला सुरुवात झाली असून एकूणच नांदेड च्या विधान परिषदेमध्ये 452 मतदार आहेत। एकूणच 8 मतदारसंघावर वेगवेगळ्या तहसील कार्यालयावर मध्ये जाऊन त्यांना आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावता येणार आहे। एकूणच या निवडणुकीमध्ये जर बघितलं गेलं तर महाविकास आघाडीकडून अशोकराव चव्हाण यांच्या निकटवर्ती मानले जाणारे अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली। यापूर्वी 2 वेळेस ते या मतदारसंघातून निवडून सुद्धा आलेले होते। तर महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार असलेले कृष्ण पाटील आष्टीकर यांना पुरस्कृत केलेला आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणात असून वंचितकडून प्रशांत इंगोले हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। हे 3 मतदार जे आहेत 3 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आता एकूणच सगळे मतदार जे आहेत ते मतपेटीमध्ये कैद करणार आहेत। एकूणच या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा जी आहे ते पणाला लागली आहे। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्ण पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार आहेत आणि एकूणच ही सगळी निवडणूक जी आहे ती अतिशय तुल्यबळ अशी मानली जाते। मागच्या काही दिवसापासून इथली जी नगरसेवक मतदार आहे हे मतदार सहलीवर गेला चित्र पाहायला मिळालं होतं। त्या उमेदवारानं आपली मतदार जे आहे ते वेगळ्या ठिकाणावर सुरक्षित ठिकाणी ठेवली होती आणि आता ती सगळी मतदार इकडे येताना पाहायला मिळतात। निवडणूक जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही निवडणूक सुरू असणार आहे। 4 वाजता नेमकं या निवडणुकीचे चित्र काय असणार आहेत आणि नेमकं मतदार राजा आपलं मतरूपी दान कोणाच्या झोळीमध्ये टाकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।